नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनल वरती। विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना माहीतच आहे ठाणे महानगरपालिकेची भरती 2025 नुसार महाभरती इथे निघलेली आहे। तर जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनल कडून आपण नवीन उपक्रम चालू केलेला आहे। आजपासून आपण जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनल वरती नवीन नवीन प्रश्नसंच घेऊन येणार आहोत। आजचा पहिला दिवस आहे। जे विद्यार्थी आपल्या चॅनल वरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, जेणेकरून आपली महत्त्वाची माहिती वगळली जाणार नाही। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर देखील करायचा आहे, जेणेकरून आपली माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल। व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपली प्रश्नपत्रिका जी असते ती 200 मार्काची असेल। त्यामध्ये 100 प्रश्न असतात। हं तर आपला आज पहिला दिवस असल्यामुळे आपण फक्त 20 प्रश्न येथे सोडून घेणार आहोत। तर व्हिडिओला आपण किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेला आपण सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? ठाणे महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर त्याच्यामध्ये 4 ऑप्शन आहेत। पहिलं ऑप्शन आहे 1971, दुसरं ऑप्शन आहे 1982, तिसरं ऑप्शन आहे 1958 आणि चौथं ऑप्शन आहे आपलं 2005। तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जे आपलं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी हे बरोबर आहे 1982। आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, त्याचबरोबर आपल्याला कधी कधी तारीखही विचारण्यात येते। तर तारीख आपण लिहून घ्यायची आहे 10 ऑक्टोबर 10 ऑक्टोबर 1982 या साली ठाणे महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे। तर प्रश्न दुसरा सुरुवात करूया प्रश्न दुसऱ्याला। ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? त्याच्यामध्येही 4 ऑप्शन आहेत। ऑप्शन नंबर 1 ए जे आहे 120, ऑप्शन नंबर बी 131, ऑप्शन नंबर सी 150, ऑप्शन नंबर डी 110। विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला इथे दिसत असेल इथे 142 का आहे आणि इथे 131 वर मी अशी खूण का केलेली आहे। तर आजच मी बघितल्यानुसार 142 जे आहे चालू वर्षानुसार 142 सदस्य महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे। तर इथे नमूद करायचं राहिलेलं असेल, त्यामुळे हा 131 ऑप्शन होता। आता मी याला बरोबर करून 142 केलेला आहे। तर हे ऑप्शन बरोबर आहे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, ऑप्शन नंबर बी। प्रश्न क्रमांक तिसरा आपला समोरचा प्रश्न, ठाणे पालिका कोणत्या भागाचे प्रशासन करते? ठाणे महानगरपालिका कोणत्या भागाचे प्रशासन करते? तर त्याच्यामध्येही आपले 4 ऑप्शन आहेत। तर पहिला आहे बघा, केवळ ठाणे शहरापुरतेच। दुसरा आहे ठाणे शहर व कलवा। ऑप्शन नंबर सी आहे ठाणे कलवा आणि मुंब्रा कौसा। ऑप्शन नंबर डी आहे आपलं ठाणे कलवा, मुंब्रा कौसा आणि भिवंडी। तर बघा, ठाणे महानगरपालिका कोणत्या भागाचे प्रशासन करते याच्यामध्ये 4 ऑप्शन असल्याप्रमाणे हे ऑप्शन सी जे आहे ते बरोबर आहे। ठाणे कलवा आणि मुंब्रा कौसा या भागांसाठी आपली ठाणे महानगरपालिका या 4 भागांचे प्रशासन करत असते। चला समोरचा प्रश्न आहे, ठाणे महानगरपालिकेने कोणते प्रसिद्ध शहरी सार्वजनिक उद्यान बनवले आहे? ठाणे महानगरपालिकेने कोणते प्रसिद्ध शहरी सार्वजनिक उद्यान बनवलेले आहे? तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत बघा, शिवाजी उद्यान, नमो ग्रँड सेंट्रल पार्क, जनकल्याण उद्यान आणि वसंत उद्यान। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेने जे प्रसिद्ध शहरी सार्वजनिक उद्यान बनवलेलं आहे तर त्याचं नाव आहे बघा नमो ग्रँड सेंट्रल पार्क, म्हणजेच आपला ऑप्शन नंबर बी बरोबर आहे। चला समोरचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 5, बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे करून रिकामी जागा मिळवण्यासाठी केला जातो। तुम्हाला माहित आहे का बॉक्साईटचा उपयोग कशासाठी केला जात असतो किंवा काय मिळवण्यासाठी केला जात असतो? तर बघा, याच्यामध्ये ही 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, लोह, मॅग्नीज, तांबे आणि ॲल्युमिनियम। तर बघा, बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे करून ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी केला जातो। तर आपल्या प्रश्न क्रमांक 5 चं जे ऑप्शन आहे किंवा उत्तर जे बरोबर असणार आहे ते डी असणार आहे। तर तुम्ही लिहून घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो,
अॅल्युमिनियम बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे करून अॅल्युमिनियम मिळवण्यासाठी केला जात असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ नर्स या संदर्भात किंवा टेक्निकल आपल्या अभ्यासाचे रिलेटेड जे प्रश्न आहेत ना, इथे आपण ते सोडून घेणार आहोत. तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे की आपण 20 प्रश्न घेणार आहेत आजच्या दिवसासाठी. तर बघा, टेक्निकलचा आपला पहिला प्रश्न आहे, रिकामी जागा तपासणीमुळे एचआयव्हीच्या अँटीबॉडीज उपस्थित असल्याचे निश्चित होते. रिकामी जागा तपासणीमुळे एचआयव्हीच्या अँटीबॉडीज उपस्थितीत असल्याचे निश्चित होते. तर बघा ऑप्शन नंबर 1 आहे P24, ऑप्शन नंबर बी आहे एलायझा, ऑप्शन नंबर सी आहे CD4+ आणि ऑप्शन नंबर 4 आहे वेस्टर्न बॉस्ट. तर आपलं जे उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, P24 म्हणजे जे एचआयव्ही जे आपण कशामार्फत होते आणि त्याची तपासणी आपण कशी करतो हे तर तुम्हाला माहीतच असणार आहे. एचआयव्हीची तपासणी आपण म्हणजे एचआयव्हीची तपासणी आपण रक्ताच्या चाचण्या करून करत असतो. एचआयव्ही हा रक्तामार्फतच संक्रमित होत असतो. तर त्याचे ऑप्शन जे असणार आहे ते P24 हे ऑप्शन बरोबर आहे. तर बाकीचं बघा हे एलायझा जे आहे तर ते मिलीमीटर सेल्स मिलीमीटर मार्फत केली जाते. एलायझा म्हणजे सेल्स मिलीमीटर. ऑप्शन नंबर सी चं जे आहे CD4+ तर ही पेशीची संख्या मोजण्यासाठी किंवा रक्तामध्ये असणारी पेशीची संख्या काउंट करण्यासाठी याची तपासणी केली जात असते. आणि हे वेस्टर्न बॉस्ट जे आहे याला टी सेल्स असे म्हटले जाते. याचे प्रमाण 500 ते 1500 एवढं असते. तर याला वेस्टर्न बॉस्ट असे म्हटले जाते. चला प्रश्न नंबर 2 आहे बघा आपला टेक्निकलचा. मधुमेहामध्ये प्रमाणापेक्षा जास्त तहान लागणे याला रिकामी जागा असे म्हणतात. मधुमेह म्हणजे शुगर. तुम्हाला माहित आहे ना, मधुमेह म्हणजे शुगर. तर शुगर मध्ये प्रमाणापेक्षा जास्त तहान लागते याला रिकामी जागा असे म्हणतात. तर त्याचा ऑप्शन बघा, पहिलं ऑप्शन आहे पॉलिफेजिया, दुसरं ऑप्शन आहे पॉलिडिप्सिया, तिसरं ऑप्शन आहे बघा पॉलिरिया आणि चौथं ऑप्शन आहे बघा ग्लायकोसुरिया. तर याचं ऑप्शन जे बरोबर आहे मित्रांनो बी ऑप्शन या प्रश्नाचं बरोबर असणार आहे पॉलिफिडिझिया. पॉलिफिडिझिया म्हणजे शुगरच्या पेशंटला किंवा मधुमेहामध्ये सर्वात जास्त तहान लागत असते. तर बघा हे पॉलिफेजिया म्हणजे भूक लागणे. मधुमेहाच्या पेशंटला प्रमाणापेक्षा जास्त भूक लागणे. आणि हे सी बघा पॉलिरिया म्हणजे जास्त लघवी येणे. शुगरच्या पेशंटना सर्वात जास्त लघवी येणे यालाच आपण पॉलिरिया म्हणत असतो. आणि ऑप्शन नंबर डी म्हणजे ग्लायकोसुरिया, यालाच आपण रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे किंवा रक्तातील पातळीचे प्रमाण जे आहे ते हाय होणे असेही म्हणत असतो. याला आपण हायपरग्लॉसिस असे देखील म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर ही बघा मी अतिरिक्त माहिती तुम्हाला सांगत आहे. ही अतिरिक्त माहिती ही तुम्ही लिहून घ्या किंवा काळजीपूर्वक ऐका. तर चला टेक्निकलचा आपला प्रश्न 3. 6 महिन्यानंतर मोरोज रिफ्लेक्स मुलांमध्ये दिसणे हे रिकामी जागा चिन्ह होय. मोरोज रिफ्लेक्स म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का? मोरोज रिफ्लेक्स म्हणजे काय? म्हणजे 6 महिन्यापर्यंत बाळाचे जे हातपाय असतात ते पाय जवळ येणे किंवा हात जवळ येणे, मुलांमध्ये जे हालचाल आहे ते दिसून येणे यालाच मोरोज रिफ्लेक्स असे म्हणतात. तर हे मोरोज रिफ्लेक्स पुढे 6 महिन्याच्या नंतरही असे चालू राहिले तर त्याला काय म्हणतात हे म्हणजे त्याचे चिन्ह कोणते आहेत हे आपण बघून घेऊ. तर ऑप्शन नंबर 1 आहे बघा लिव्हरला इजा, ऑप्शन नंबर 2 आहे मेंदूला इजा, ऑप्शन नंबर 3 आहे बघा फुफ्फुसाला इजा आणि ऑप्शन नंबर 4 आहे हाडांना इजा. तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर असणार आहे. मेंदूला इजा झाल्याच्या नंतरच मोरोज रिफ्लेक्स मुलांमध्ये दिसते. म्हणजेच मेंदूला इजा होण्याचे हे सर्वात मोठे चिन्ह दिसून येत आहे. आता लिव्हरला इजा तर तुम्हाला माहितच असणार आहे, फुफ्फुसाला इजा, हाडांना इजा झाले तर हाडमोड होते असते, ट्युबरक्लोसिस होत असते किंवा हाडाचा रक्तक्षय किंवा हाडाचा कॅन्सर, हाडाचा टीबी होत असतो. चला प्रश्न क्रमांक 4. डेंग्यूचा ताप कोणत्या जीवाणूमुळे होतो? डेंग्यूचा ताप कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर ऑप्शन नंबर 1 आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, ऑप्शन नंबर 2 आहे आर्बोव्हायरस, ऑप्शन नंबर 3 आहे स्ट्रेप्टोकोकाय आणि ऑप्शन नंबर डी आहे स्ट्रेपिटोकोकाय.
हा, तर चला याचा पर्याय क्रमांक सी बरोबर आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे याचं. प्लाझ्मोडियम व्हायरॅक्स नाही. अर्बोव्हायरस म्हणजेच हे अर्बोव्हायरस हा आजार मच्छर चावल्यामुळे होत असतो. स्ट्रेप्टोकोकाय हा निमोनिया होत असतो. स्ट्रेप्टोकोकाय हा जास्त म्हणजे विषाणू किंवा जीवाणू चावल्यामुळे निमोनिया होत असतो. आणि स्ट्रेप्टोकोकाय हा डेंग्यूचा ताप म्हणजे स्ट्रेप्टोकोकाय यामुळे डेंग्यूचा ताप या जीवाणूमुळे होत असतो. प्रश्न क्रमांक 5. रक्तातील युरियाचे प्रमाण. रक्तातील युरियाचे प्रमाण स्वाभाविक रिकामी जागा मिलीग्रॅम किंवा डिली असते. तर याचा ऑप्शन नंबर 1 बघा 15 ते 40 मिलीग्रॅम पर डिली. ऑप्शन नंबर 2 आहे 15 ते 60 मिलीग्रॅम पर डिली. ऑप्शन नंबर सी आहे बघा 60 ते 110 मिलीग्रॅम पर डिली. आणि 45 ते 140 मिलीग्रॅम पर डिली. तर याचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. रक्तातील युरियाचे प्रमाण जे असणार आहे आपल्या ते असणार आहे 15 ते 40 मिलीग्रॅम पर डिली. हे लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. 6वा प्रश्न आपला असणार आहे इंडियन मेंटल हेल्थ कायदा कोणत्या वर्षापासून अस्तित्वात आलेला आहे? इंडियन मेंटल हेल्थ हा कायदा कोणत्या वर्षापासून अस्तित्वात आलेला आहे? याचा ऑप्शन नंबर असणार आहे 1930, ऑप्शन नंबर बी असणार आहे 1940, ऑप्शन नंबर सी असणार आहे 1948 आणि ऑप्शन नंबर डी असणार आहे 1958. तर याचं ऑप्शन नंबर बी पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर असणार आहे. लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा प्रश्न असणार आहे हा. प्रश्न क्रमांक 7. व्हॅस्क्युलेशन म्हणजेच रिकामी जागा अडथळा होय. व्हॅस्क्युलेशन म्हणजे काय? रिकामी जागा अडथळा होय. तर याचे ऑप्शन आहे बघा, बघून घेऊत आपण. स्मरणशक्ती, 2 आकलन, 3 इन्साईन आणि डी विचार. तर व्हॅस्क्युलेशनचं योग्य उत्तर किंवा पर्याय जे असणार आहे ते स्मरणशक्ती असणार आहे आणि पर्याय क्रमांक 1 असणार आहे. म्हणजे व्हॅस्क्युलेशन म्हणजे स्मरणशक्ती म्हणजे अडथळा होय. हे एका किंवा 2 मार्कासाठी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये व्याख्या देखील विचारली जात असते विद्यार्थी मित्रांनो. एएनएम जेएनएम चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं आहे बघा, आपल्याला 2 मार्कासाठी ही व्याख्या ही विचारली जात असते. व्हॅस्क्युलेशन म्हणजे काय किंवा व्हॅस्क्युलेशनची व्याख्या लिहा. तर व्हॅस्क्युलेशन म्हणजे स्मरणशक्तीमध्ये अडथळा होय. चला प्रश्न क्रमांक 8. मोठ्या झालेल्या थायरॉइड ग्रंथीला रिकामी जागा म्हणतात. मोठ्या झालेल्या थायरॉइड ग्रंथीला रिकामी जागा म्हणतात. तर ऑप्शन नंबर 1 आहे मिक्सडिमा, ऑप्शन नंबर 2 आहे हायपोथायरॉइडिझम, ऑप्शन नंबर 3 आहे गॉइटर आणि ऑप्शन नंबर 4 आहे आयाळू ट्यूमर. तर याचं ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे हायपोथायरॉइडिझम. म्हणजे जे थायरॉइड जो वाढून असतो किंवा मोठी जर जे ग्लॅन्ड झालेली असते किंवा थायरॉइड आपलं वाढून आलेलं असलं शरीरामधलं तर त्याला आपण काय म्हणत असतो? हायपोथायरॉइडिझम. चला प्रश्न क्रमांक 9. पर्निशियस रक्तक्षय रिकामी जागा यामुळे होतो. पर्निशियस रक्तक्षय कशामुळे होत असतो? रक्तक्षय कशामुळे होत असतो? तर सर्वप्रथम रक्तक्षय म्हणजे काय? रक्तक्षय म्हणजे अॅनिमिया, म्हणजे रक्तामध्ये असणारी कमी. त्याचे पर्याय आपण बघून घेणार आहोत. जीवनसत्व ड ची कमतरता, ऑप्शन नंबर 2 लोहाची कमतरता, ऑप्शन नंबर 3 कॅल्शियमची कमतरता, ऑप्शन नंबर 4 B12 कमतरता. त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. B12 ची कमी झाली असल्यास आपल्याला पर्निशियस रक्तक्षय होत असतो. बघा याच्यामध्ये जे B12 ची कमतरता जे आहे याच्यामध्ये आरबीएस काउंट जे असतो आपल्या ओव्हरऑल ब्लड मधले जे रेड ब्लड कार्पस्कल्स किंवा सेल्स असतात याची जे काउंटिंग आहे मित्रांनो तर ती कमी होत असते. पर्निशियस रक्तक्षय B12 च्या कमतरतेमुळे होत असतो. चल प्रश्न क्रमांक 10. गरोदर मातेचे एचबी प्रमाण 9 ग्रॅम असेल तर त्या मातेला गरोदरपणात एकूण किती गोळ्या दिले जातात? गरोदर मातेचे एचबी म्हणजेच काय? हिमोग्लोबिनचे प्रमाण शरीरामध्ये सामान्यतः किती असायला पाहिजे? गरोदर मातेला 10 ते 12 ग्रॅम
असायला पाहिजे. तर गरोदर मातेचे एचपीचे प्रमाण 10-12 नसून 90 जर असले आणि त्या गरोदर मातेला जर आपण हॉस्पिटलमध्ये किंवा चिकित्सालयामध्ये घेऊन गेलो असेल, दवाखान्याकडून किंवा त्या रुग्णास चिकित्सालयाकडून किती गोळ्या पुरवल्या जातात किंवा एकूण किती गोळ्या तिला दिलेल्या असतात. तर त्याचा ऑप्शन क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो 360. 360 गोळ्या तिला लोहाच्या पुरवल्या जात असतात, आयर्न फॉलिक ऍसिडच्या गोळ्या पुरवल्या जात असतात. तर त्याच्यामध्ये लोहाच्या तिला 360 गोळ्या दिलेल्या असतात. 11. 18 महिन्याच्या बालकास जीवनसत्व अ ची किती मात्रा म्हणजे दिली जाते. 18 महिन्याचं बालक आहे त्याला जीवनसत्व अ म्हणजे विटॅमिन ए ची किती मात्रा दिली जात असते. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 आहे 2 लक्ष आयु. हे आयु कळते का तुम्हाला? आयु म्हणजे इंटरनॅशनल युनिट. इंटरनॅशनल युनिट म्हटले जाते याला, शॉर्ट फॉर्म मध्ये आयु म्हणतात. ऑप्शन नंबर 2 आहे बी 1 लक्ष इंटरनॅशनल युनिट. सी आहे बघा 20,000 आयु. डी आहे बघा 50,000 आयु. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. इथे 18 महिन्याच्या बालकास जीवनसत्व किंवा विटॅमिन ए ची 2 लक्ष आयु दिले जात असते. चला प्रश्न क्रमांक 12. हायड्रोजन सिलेंडर रिकामी जागा रंगाचा असतो. हायड्रोजन सिलेंडर रिकामी जागा रंगाचा असतो. त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत बघा निळा, पांढरा. नंबर 2 चा ऑप्शन आहे पांढरा. नंबर 3 चा ऑप्शन आहे लाल आणि नंबर 4 चा ऑप्शन आहे पिवळा. तर हे बघा लाल. लाल रंगाचा ऑप्शन कुठे दिसत आहे का तुम्हाला? सी. सी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे विद्यार्थ्यांनो पर्याय क्रमांक 3 आपलं बरोबर आहे. हे जे पांढरा आहे तर हा पांढरा ऑक्सिजन पुरवण्यासाठी असतो. पूर्ण टाकी जी असते ती काळ्या कलरची असते किंवा काळ्या रंगाची असते. आणि हे बघा हे ड्रम असतो असा. ड्रम हा पूर्ण ब्लॅक कलरचा असतो आणि हे जिथे तोंडाभोवती किंवा याच्या गळ्याभोवती मानेभोवती पांढऱ्या रंगाचा पट्टा असतो. तर ऑक्सिजनचे जे सिलेंडर असतात ते पांढऱ्या रंगाचं असते आणि हे आपलं हायड्रोजनचे सिलेंडर असते ते निळ्या रंगाचा सॉरी लाल रंगाचा असते. बाकी निळा आणि पिवळा तुम्ही मला शोधून कमेंट मध्ये सांगणार. बघा प्रश्न क्रमांक 13. गुडघ्याचा सांधा आणि कोपराचा सांधा ही कोणत्या प्रकारचे सांधे आहेत? तर नंबर 1 आहे बघा बिचगिरीचा सांधा. नंबर 2 आहे बघा उखळीचा सांधा. नंबर 3 आहे बघा खिळीचा सांधा आणि नंबर 4 चा आहे बघा सरकता सांधा. तर आपला गुडघ्याचा आणि कोपऱ्याचा सांधा हा कोणत्या सांध्यामध्ये मोडला जातो? तर बिचगिरी सांध्यामध्ये मोडला जातो. तर याचा ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. बिचगिरीचा सांधा दुसरा कुठं आढळून येतो? तर बोटांमध्ये हा बिचगिरीचा सांधा आढळून येत असतो. उखळीचा सांधा हा आपल्या खांद्यांमध्ये आढळून येत असतो बघा, खुब्यांमध्ये हा सांधा आढळून येत असतो. आणि खिळीचा सांधा तुम्ही बघून घेऊ शकता. आणि सरकता सांधा जो आहे तो मनगट आणि पायाचा घोटा जो असतो त्याच्यामध्ये आढळून येत असतो. तर गुडघ्याचा सांधा हा बिचगिरीच्या सांधा यामध्ये मोडला जात असतो किंवा या प्रकारामध्ये असतो. बघा प्रश्न क्रमांक 14. जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा करतात? तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा पण महत्वाचा प्रश्न आहे. रिपीट होत असतो हा प्रश्न. तर 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जात असतो. जागतिक लोकसंख्या दिवस कधी साजरा करतात? तर याचा ऑप्शन आहे 3. पर्याय क्रमांक 3 बरोबर असणार आहे आपलं 11 जुलै. चला पुढचा प्रश्न घेऊ. डॉट्स औषध प्रणालीचा वापर रिकामी जागा या रोगाच्या उपचारात केला जातो. तर आपण त्याचे पर्याय बघून घेऊयात. पर्याय क्रमांक 1 हिवताप, पर्याय क्रमांक 2 पोलिओ, पर्याय क्रमांक 3 क्षयरोग आणि पर्याय क्रमांक 4 जो आहे तो कुष्ठरोग. तर डॉट्स औषध प्रणालीचा वापर हा क्षयरोगासाठी केला जात असतो. क्षयरोगाच्या उपचारात करायसाठी डॉट्स थेरपी वापरली जात असते विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे बघूया.
तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी नक्कीच लाईक करायचा आहे। चॅनलवरती नवीन असले तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारच्या कंटेंट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुरविला जाणार आहे। याचा फायदा तुम्हाला महाराष्ट्रात निघणारी कोणतीही सरळ सेवा भरती किंवा सेंट्रलची भरती या सर्वांसाठी या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर याचा सर्वांनी नक्कीच फायदा घ्यायचा आहे आणि तुमच्या काही तक्रारी असतील तर नक्कीच कमेंट करा। धन्यवाद।